नमस्कार. मी किलचे विजयकुमार दगडूप्पा, सहशिक्षक, ईश्वर माध्यमिक विद्यालय सावरगाव, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. आजचा आपला टॉपिक आहे इंडायसिस. यापूर्वी आपण 2 व्हिडिओमध्ये घातांक ही संकल्पना काय आहे आणि घातांकाचे नियम हा भाग पाहिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घातांकाचे जे नियम आहेत हे आपण कसे वापरतो यावर थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर पहा, या ठिकाणी एक एक्झाम्पल आपण घेऊ की 7⁴ × 7⁴ इज इक्वल टू 7⁴ + 2 इज इक्वल टू 7�6. या ठिकाणी आपण इंडायसिसचा कुठला रूल अप्लाय करतोय? बेस सेम आहे, ॲडिशन ऑफ इंडायसिस हा रूल आपण या ठिकाणी यूज करून या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व केलेले. त्यानंतर सेकंड एक्झाम्पलमध्ये सुद्धा पहा, -11⁵ × -11⁵ हिअर बेस इज सेम अँड मल्टिप्लिकेशन ऑपरेशन. देन we can add index of same base, so we get -11⁵ + 2 is equal to -11�7. अशा पद्धतीनं आपण पहिल्या रूलवरचे बेस सेम असताना या ठिकाणी ॲडिशन ऑफ इंडेक्स हा रूल वापरून या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. त्यानंतर समजा तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण या ठिकाणी फ्रॅक्शनल इंडायसिस घेतली, 5⁴ × 5⁵ आता या ठिकाणी घातांकाची जर बेरीज झाली तर या ठिकाणी छेद समान आहे, डिनॉमिनेटर सेम आहे, त्यावेळी ॲडिशन करणं अतिशय सोपं असतं. फक्त न्यूमरेटरची ॲडिशन करा आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज ठेवा. तर पहा, या ठिकाणी आपण आन्सर मिळेल 5⁴ मीन्स 5² आणि याची व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न केला तर ती 25 मिळू शकते. आता यानंतर आणखीन एक एक्झाम्पल त्याच पद्धतीचं या ठिकाणी दाखवलेलं आहे. आपण या ठिकाणी 4/5 (3 or cube) into 5/5 (2) is equal to 4/5 (3 + 2) is equal to 4/5 आता या ठिकाणी आपण हा रूल अप्लाय केला की a⁴m into a⁴n is equal to a⁴m + n. आता समजा दुसरे एक्झाम्पल्स घेतले आपण, तर या ठिकाणी काय होतं पहा, 7⁴/7⁴ बेस सेम आहे. या ठिकाणी घातांकाची काय करावी लागेल? वजाबाकी करावी लागेल, सबट्रॅक्शन ऑफ इंडायसिस. आपणाला मिळेल 7⁴ - 2 मीन्स 7⁴ मीन्स 7² इज इक्वल टू 49. अशाच पद्धतीचं आपण हे दुसरे उदाहरण करून पाहू शकता की या ठिकाणी 4/5 चा इंडेक्स 3 आहे, डिवायडेड बाय 4/5 बेस सेम आहे, डिव्हिजन ऑपरेशन आहे. मग या ठिकाणी घातांकाची वजाबाकी करा. एक घातांक आणि एक घातांक असताना त्या संख्येची किंमत तीच मिळते, हे आपण यापूर्वी पाहिलेले. मग या ठिकाणी कुठला रूल अप्लाय करायला लागलो तर आपण या तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं तरीसुद्धा आपल्याला तेच दिसेल. आणि या ठिकाणी आपण रूल अप्लाय केलेला आहे, a⁴m डिवायडेड बाय a⁴n इज इक्वल टू a⁴m - n. आता यानंतर समजा आपण पुढचं एक एक्झाम्पल घेतलं, 4⁻²/3 (5/2). पहा, या ठिकाणी आपणाला कोणता रूल अप्लाय करावा लागेल? घातांकाचा गुणाकार होईल, means 4⁻² × 5/2
हे मिळेल आपणाला 4:2/3 × 5/2. आता याला जर सिम्प्लिफाय केलं तर पुढं मिळेल आपल्याला 4/5/3. या ठिकाणी 2 2 कॅन्सल होतील अँड वी गेट 4/5/3. याच पद्धतीचं दुसरं एक एक्झाम्पल आपण पाहू. 3² आपण तोंडी सांगू शकतो की 3 आपल्याला काय मिळणार आहे, 6 मिळणार आहे. 3 काय मिळेल, 8 मिळेल. 4 × 2 8. आता या ठिकाणी आपण कुठला रूल अप्लाय करायला लागलो, प्रत्येक एक्झाम्पलमध्ये पहा. घातांकाचा घातांक आहे, घातांकाचा गुणाकार होईल. चुकून मी सुद्धा बेरीज केली होती, अशी बेरीज करायची नाही. घातांकाचा घातांक आहे, घातांकाचा गुणाकार करा म्हणजे या ठिकाणी 4/5चा घातांक काय मिळेल, 6 मिळेल. 4/5 ब्रॅकेट रेज टू 6. आता या ठिकाणी कुठला रूल अप्लाय केला, a⁻m ब्रॅकेट रेज टू n a⁻m × n. पहा आतापर्यंत 3 रूल आपण पाहिले. बेस समान आहे, मल्टिप्लिकेशन ऑपरेशन आहे. बेस सेम आहे, डिव्हिजन ऑपरेशन आहे. आणि या ठिकाणी पॉवरचा पॉवर दिलेला आहे आपणाला. त्यावेळी आपण नेमकं काय करतो. आता यापुढं पहा की समजा अशा पद्धतीचं एक्झाम्पल, हे सोपं आहे. आपण या ठिकाणी रूल कोणता अप्लाय केला, a × b ब्रॅकेट रेज टू m a⁻m × b⁻m. हे लक्षात ठेवा की एखाद्या ब्रॅकेटमध्ये कितीही संख्या गुणाकारात दिलेल्या असतील आणि त्या कंसाचा घातांक दिलेला असेल तर तो घातांक हा कंसामधील प्रत्येक पदाचा असतो. फक्त या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन ऑपरेशन ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन दोनपैकी ऑपरेशन पाहिजे. बऱ्याच वेळा आपण काय करतो, 7 + 5 ब्रॅकेट रेज टू 3, त्यावेळी 7⁻³ + 5⁻³ लिहितो. हे चालणार नाही, हे लक्षात ठेवायचे. कारण या ठिकाणी गुणाकार आहे म्हणजे ती एकपदी आहे, एकच पद आहे, म्हणून आपण हा रूल त्या ठिकाणी वापरतो. आता समजा याचं दुसरं एक्झाम्पल घेतलं तर त्याच पद्धतीचं असेल. 4/7 ब्रॅकेट रेज टू 5. या ठिकाणी 4चाही पॉवर आपणाला 5 आणि 7चाही पॉवर आपणाला काय लिहिता येईल, 5 लिहिता येईल. म्हणजे 4चा घातांक 5 छेदस्थानी 7चा घातांक 5. म्हणजे गुणाकार असेल ब्रॅकेटमध्ये किंवा भागाकार असेल आणि कंसाचा घातांक असेल तर तो प्रत्येक पदाचा घातांक असतो, हे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी आपण कुठला रूल अप्लाय केलेला आहे, a × b ब्रॅकेट रेज टू m a⁻m × b⁻m. आणखी एक वेळा लक्षात ठेवा, या ठिकाणी ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन हे ऑपरेशन असेल तर तुम्ही हा रूल अशा पद्धतीनं वापरायचा नाही, वापरता येत नाही. फक्त आपणाला या ठिकाणी मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन हे दोनच ऑपरेशन असतील आणि ब्रॅकेटचा विशिष्ट घातांक दिलेला असेल त्याच वेळी हा नियम आपण वापरायचा आहे. आता यानंतर समजा आपल्याला एक एक्झाम्पल दिले, 5/4⁻7 ब्रॅकेट रेज टू 0. यापूर्वी आपण हा रूल पाहिलेला आहे. आता 5/4चा इंडेक्स काय मिळेल आपणाला, 7 × 0 मीन्स 0. आणि कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर त्याची किंमत किती येते, 1 येते. म्हणजे या ठिकाणी कुठला रूल अप्लाय झाला, a⁻0 = 1. आता दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये पहा, आपण या ठिकाणी आत्ता पाहिलेला रूल की याचाही आपल्याला 5/7चाही या ठिकाणी पॉवर -2 लिहिता येईल, 3/4चाही पॉवर -2 लिहिता येईल. परंतु ऋण घातांक येतो त्यावेळी आपण काय केलेले, कुठला रूल वापरलेला आहे, a⁻m = 1/a⁻m. आता या ठिकाणी पहा, 5/7लाही आपण -2 पॉवर लिहिला, 3/4लाही -2 लिहिला
मग आता -2 पॉवर या ठिकाणी एक रूल आपण पाहिलेला होता की a/b ब्रॅकेट रेज टू -m इज इक्वल टू b/a मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स गुणाकार व्यस्त घेऊन घातांकाचं चिन्ह बदलतं. मग या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला 5/7 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय असेल 7/5 ब्रॅकेट रेज टू 2 लिहिता येईल -2 चं काय लिहिता येईल +2 कारण मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घेतलेला आहे आपण. आणि 3/4 ला 4/3 ब्रॅकेट रेज टू +2 असं लिहिता येईल. तर या ठिकाणी पहा पुन्हा आपण हे बाकीचे जे रूल आहेत हे आपण आपल्या सोयीनुसार या ठिकाणी वापरू शकतो. आपल्याला आन्सर कोणत्या फॉर्ममध्ये विचारले त्या पद्धतीनं आपण पुढं एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. आता या ठिकाणी पहा की a⁻0 इज इक्वल टू 1 या ठिकाणी आपण हा रूल या ठिकाणी ॲप्लाय केलेला होता. आता या ठिकाणी कुठला रूल ॲप्लाय केला मी तुम्हाला सांगितलं की a⁻m इज इक्वल टू 1/a⁻m और a/b रेज टू -m इज इक्वल टू b/a⁻m. तर अशा पद्धतीनं हे 3 रूल किंवा लॉ आपण या 2 एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी वापरलेले आहेत. आपणाला कोणता रूल पूर्वी कोणता नंतर वापरायचा हे आपण सोयीनुसार ठरवायचं आहे, आपल्या दिलेल्या एक्झाम्पलनुसार ठरवायचं हे लक्षात ठेवा. या ठिकाणी डायरेक्टली काही विद्यार्थी आन्सर 1 लिहू शकतात, काही अडचण नाही, कारण त्यांना माहिती ब्रॅकेट रेज टू 0 मीन्स ब्रॅकेटमध्ये काहीही आलेलं असेल त्याची किंमत शेवटी एकच मिळणार आहे. त्यामुळं या ठिकाणी हा रूल a⁻m ब्रॅकेट रेज टू n इज इक्वल टू a⁻m इंटू n हा रूल काही विद्यार्थी या ठिकाणी वापरणार नाहीत. त्यानंतर समजा काही एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण एकाच एक्झाम्पलमध्ये अनेक रूल वापरून कशी सोडवावी या ठिकाणी 1-2 उदाहरणं पाहूत आपण. आता याला सिम्प्लिफाय करा म्हणते. या ठिकाणी बेस सेम आहे, बेस सेम आहे तर ब्रॅकेटमध्ये काय ऑपरेशन आहे ते करून घ्या सुरुवातीला. या ठिकाणी काय करता येईल आपल्याला ॲडिशन ऑफ इंडायसेस a⁻m इंटू a⁻n इज इक्वल टू a⁻m प्लस n. आता या दोघांची ॲडिशन या ठिकाणी मायनस साईन आहे म्हणून आपण या ठिकाणी मायनस घेऊ. 1/m मायनस 3/m हा c चा घातांक मिळेल आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर आपणाला मिळेल c⁻1 मायनस 3/m ब्रॅकेट रेज टू -2m मीन्स c⁻2 1 मायनस 3 -2/m ब्रॅकेट रेज टू -2m. आता याचं मल्टिप्लिकेशन होईल आता आणि मल्टिप्लिकेशन होऊन काय मिळेल तुम्हाला या ठिकाणी m कॅन्सल होतील आणि c⁻2 इंटू -2 c⁻4 हे आन्सर मिळेल. त्याच पद्धतीनं दुसरं एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर हे सुद्धा सोपं आहे. या ठिकाणी बेस सेम आहे, ॲडिशन करा काय मिळेल m⁻1 प्लस 1/2 प्लस 1/3 ब्रॅकेट रेज टू 6 ॲज इट इज. फक्त या ठिकाणी आपण जो काही या ठिकाणी रूल वापरलेला होता तोच या ठिकाणी वापरलेला आहे. आता या ठिकाणी a⁻3 + 2/6 या दोघांची ॲडिशन लिहिता येईल मीन्स 5/6 इंटू 6 5/6 ब्रॅकेट रेज टू 6. आता मल्टिप्लिकेशन होईल. आता a⁻5/6 इंटू 6 m⁻5. तर या ठिकाणी पहा एकाच उदाहरणामध्ये एकाच वेळी आपण वेगवेगळे नियम वापरून उदाहरण सोडवू शकतो. आता अशा पद्धतीचं पुढे एक एक्झाम्पल आपण घेऊ की समजा विद्यार्थी चुका कुठं करतात. आता या एक्झाम्पलमध्ये काय दिलंय पहा की m⁻1/2 इंटू n⁻1/3 या 2 एक्झाम्पलमध्ये साम्य दिसायले परंतु बेस सेम नाही. मग अशा वेळी विद्यार्थी कधी कधी या ठिकाणी
या घातांकाची बेरीज करतात। या ठिकाणी तो नियम वापरता येणार नाही, बेस सेम नाही। मग आता या ठिकाणी ब्रॅकेट रेज टू 6 आहे, याला आपण m रेज टू 1/2 ब्रॅकेट रेज टू 6 इंटू n अपॉन n रेज टू 1/3 ब्रॅकेट रेज टू 6 असं स्वतंत्रपणे लिहू शकतो आपण, काय अडचण येणार नाही। आणि या ठिकाणी 1/2चं आणि 6चं आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पाहिलं किंवा दुसऱ्या टर्ममध्ये पाहिलं तर 1/3 आणि 6चं मल्टिप्लिकेशन होईल। मग काय मिळेल आपणाला, तर या ठिकाणी मिळेल m रेज टू 1/2 इंटू 6 इंटू n रेज टू 1/3 इंटू 6, म्हणजेच m क्यूब इंटू n स्क्वेअर हे याचं काय असेल, संक्षिप्त रूप असेल, सिम्पलेस्ट फॉर्म असेल। तर अशा पद्धतीनं आपण वेगवेगळी उदाहरणे, वेगवेगळे नियम वापरून या ठिकाणी सोडवू शकतो। धन्यवाद।